3.5 शक्तिपीठापैकी अर्धपीठ असलेली अंबेजोगाईची योगेश्वरी देवी। योगेश्वरी देवीच्या मार्गशीर्ष महोत्सवानिमित्त महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक अंबेजोगाईत येतात, योगेश्वरी देवीचं दर्शन घेतात आणि आपले मनोकामना पूर्ण करतात। या वर्षीचा मार्गशीर्ष महोत्सव अतिशय आगळा वेगळा साजरा होत आहे। नव्यानं स्थापन झालेलं विश्वस्त मंडळ यांचा जोश आणि भक्तगणात असलेली गोडी यांचा संगम झाल्यानं यावर्षी विश्वस्त मंडळानं भक्तगणासाठी विशेष व्यवस्था करण्यात आलेली, त्यामुळे संपूर्ण महिला वर्गात अतिशय आनंदाचं वातावरण पाहावयास मिळत आहे। मॅडम, केव्हापासून आपण योगेश्वरी मंदिरात आराध महिला म्हणून बसतात? 10-15 वर्ष झाले, बरेच वर्षापासून बसतो आम्ही। अच्छा, यावेळेस दरवर्षी मार्गशीर्ष महोत्सव असतो आणि यावर्षी मार्गशीर्ष महोत्सव आहे, कसा वाटतो आपणाला? यावेळेस बरेच सुधारणा झालेली आहे। महिला मंडळांना पाण्याची व्यवस्था आहे, चहा पाण्याची, नाश्त्याची पूर्ण व्यवस्था आहे। या ठिकाणची सुरक्षा व्यवस्था कशी आहे? हो, ती पण चांगली आहे। अच्छा, म्हणजे दरवर्षीपेक्षा यावर्षीचा महोत्सव चांगला झालेला आहे। आवडला तुम्हाला? हो, आवडला। काही विश्वास मंडळाकडे काही तक्रार आहे का? नाही, काही तक्रार नाही, बरोबर करायला लागले ते। चांगलं काम करत? हो, एकदम चांगलं काम करतो। मार्गेश्वरीचा महिना निघाला जाण्याची घाई, कुंकवाच्या बाजारात बसली जोगाबाई, हळदीच्या बाजारात बसली जोगाबाई, मार्गेश्वरीचा महिना निघाला जाण्याची घाई, मार्गेश्वरीचा महिना निघाला जाण्याची घाई, आषाढाच्या बाजारात बसली जोगाबाई, पंचवटीच्या बाजारात बसली जोगाबाई। नमस्कार। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी योगेश्वरी देवी अंबाजोगाई येथे सुरू असलेल्या मार्गशीर्ष महोत्सवानिमित्त मी डॉक्टर सुमित शिंगारे, आमच्या सोबत असलेले ब्रदर राठोड ब्रदर, माने सिस्टर आणि आमचे ढोबळे मामा आणि आमच्या सोबत वैद्यकीय पथकामध्ये आम्ही सगळे सहभागी आहेत। यासोबतच आमच्या इथे स्वाराती वैद्यकीय महाविद्यालयातर्फे या ठिकाणी ॲम्ब्युलन्सची सेवा करण्यात आलेली आहे। या ठिकाणी आम्ही गेल्या 8 तारखेपासून या ठिकाणी वैद्यकीय सेवा देत आहोत। या ठिकाणी महिलांना कुठल्याही प्रकारचा त्रास वगैरे जाणवत असेल तर आम्ही त्यांना या ठिकाणी पूर्णपणे प्राथमिक उपचार देत आहोत। या ठिकाणी कुठलाही अनुचित प्रकार वगैरे घडणार नाही आणि वैद्यकीय सेवा, आपत्कालीन वैद्यकीय सेवा आमच्यातर्फे देण्यात येईल याचं आश्वासन आम्ही देत आहोत। या ठिकाणी योगेश्वरी महोत्सवातर्फे आम्ही पोलीस प्रशासनातर्फे आम्ही चांगले काम करत आहे आणि भक्तांना पण चांगले मार्गदर्शन देऊन त्यांची देखभाल चांगली रीतीने करत आहोत आणि ते सुरक्षातर्फे सर्व आम्ही नीटनेटकी व्यवस्था केलेली आहे। सदरचा बंदोबस्त हा 8 तारखेपासून सुरू झालेला आहे। मार्गशीर्ष महोत्सव या ठिकाणी शांततेत सुरू आहे आणि अंबेजोगाई उपविभागातून एकूण
30-40 कर्मचारी ड्युटी कामी नेमण्यात आलेले आहे. आतापर्यंत या ठिकाणी कुठलाही अनुचित प्रकार घडलेला पण नाही. लोकही भरपूर लांबून लोक, कोणी दिल्लीहून, कोणी अमरावती, भरपूर दूरदूरून लोक दर्शनासाठी येतात. सगळं व्यवस्थित शांततेत चालू आहे. लाडक्या बहिणी म्हणून इतकी जनतेनं सेवा केली आमची की आम्हाला काही सध्या आठवून दिलं नाही. आम्हाला चहा पाणी नाश्ता सगळं व्यवस्थित दिलं आणि आम्ही 4 दिवस असे सुखद राहिला की इतकी बी त्यांना धन्यवाद. आणि अजून असं ह्यांना पुढचं सगळ्यात जास्त बुद्धी द्यावा देवीनं ते आम्हाला चांगलंच करू का. तुम्हाला काय वाटतंय? चांगलं वाटतं. दरवर्षी होणारा महाराष्ट्र महोत्सव आणि यावर्षीचा अच्छा काय आपले 16 वर्ष या ठिकाणी तुम्हाला जेवण मिळतंय का? अच्छा, म्हणजे चहा पाणी नाश्ता तुम्हाला मंदिराच्या वतीने मोफत मिळतोय. घरून डबा आणायची गरज नाही. ठीक आहे. मावशी, विश्वस्त मंडळाच्या वतीने तुम्हाला काय कमी जास्त आहे का? कमी नाही, सगळं चांगले. काय व्यवस्था केली विश्वास मंडळानं? आपली काय व्यवस्था केली या ठिकाणी? संडास बाथरूम सगळी व्यवस्था केली. नाश्ता आहे, 2 टाइम नाश्ता आहे, जेवण आहे. अच्छा, खूप छान सुविधा केली. कुठून आलात तुम्ही? मी अंबाजोगाई. आंबेजोगाईचं येतात. काय नाव मावशी तुमचं? पुण्यावर आलेली माझी व्यवस्था इथं छान झाली. पुढल्या वर्षी सुद्धा कृपया जागा मला चांगली मिळावी ही. अच्छा, काही काही मंदिर समितीकडे का आपली काही तक्रार आहे का? झालती पाहिजे पहिल्यांदा, हा, आता काही नाही. अच्छा, म्हणजे यावर्षी काही तक्रार नाही. पहिल्यांदा तुम्ही 15 वर्षापासून बसते. बर बर त्याच्यामध्ये पाणी प्यायला भेटत नाही. हा, व्यवस्था चांगली लावली. आहे बघा आमची. ठीक. मावशी, विश्वस्त मंडळाच्या वतीने या ठिकाणी चहा नाश्ता जेवणाची व्यवस्था आहे. कशा प्रकारे वाटते तुम्हाला? काही मंदिर समितीकडे काही तक्रार वगैरे काय का? किती वर्षापासून येता तुम्ही महाराष्ट्र महोत्सवामध्ये? 3रं वर्ष. दरवर्षीपेक्षा यावर्षी काही व्यवस्थेमध्ये काही बदल अपेक्षित आहे का? अच्छा अच्छा, ठीक ठीक. काय भेटलं तुम्हाला? अच्छा अच्छा, सगळं व्यवस्थित आहे का तुम्हाला? काही तक्रार आहे का मंदिर समितीकडे काही? अच्छा, कुठून आलात तुम्ही? एलडीचे आहेत का तुम्ही? बर बर, आपल्याच भागात आहेत. बर बर, जेवण वगैरे छान आहे तुम्हाला सगळं? काही अडचण कुणाची काही? ठीक आहे ठीक आहे. मावशी, केजून केव्हापासून येतात महाराष्ट्र महोत्सवानिमित्त देवीच्या दर्शनासाठी? दरवर्षीपेक्षा यावर्षी कशी वाटली व्यवस्था आपणास? काय काय मिळालं आपल्याला सुविधा? अच्छा, आपली काही मंदिर समितीकडे काही तक्रार आहे का? म्हणजे काही आपली काही सुधारणा करण्यासाठी? अच्छा अच्छा अच्छा, एकदम समाधान आहेत, आनंदात आहे तुम्ही. म्हणा एक बार आई राधा. मावशी, कोणत्या गावातून आला तुम्ही? तुमच्या गावाचं नाव? हापरटून. दोंडवाडी. तुमचं दोंडवाडी का? यावर्षी मंदिर समितीच्या वतीनं काही व्यवस्था आपल्यासाठी देण्यात आली होती. काय काय मिळालं आपल्याला मंदिर समितीच्या वतीनं? तुम्हाला काय काय मिळालं? म्हणजे चहा नाश्ता जेवण तुम्हाला मिळालं? आपली बसण्याची वगैरे व्यवस्था छान झाली का? आपली काही तक्रार आहे का मंदिर समितीकडं? काहीच नाही. हा, म्हणा एक बार आई राधा. मावशी, कोणत्या गावचे तुम्ही? तळणी. दरवर्षीचा महाराष्ट्र महोत्सव आणि यावर्षीचा महाराष्ट्र महोत्सव कसा वाटला आपल्याला? अच्छा, दरवर्षी काही बदल वाटला का काही? अच्छा, म्हणजे सगळ्यात जास्त स्वच्छता आवडली. हा,
अच्छा, चहा नाश्ता वगैरे सगळं मिळालं तुम्हाला? काही मंदिर समितीकडे काही तक्रार आहे का? काही काहीच नाही म्हणा. आई राधा, कुठून आलात तुम्ही? परळी. यावर्षी दरवर्षी महाराष्ट्रीय महोत्सव असता, यावर्षी महोत्सव आहे, कसा वाटला? अच्छा, काय मंदिर समितीच्या वतीनं तुम्हाला काय काय मिळालं यावेळेस? अच्छा, आपल्या म्हणजे पाण्याची व्यवस्था मिळाली सगळी, चहा नाश्ता जेवण मिळालं. काही तक्रार आहे का आपली मंदिर समितीकडे? काही म्हणा. आई राधा, जमलं का? योगेश्वरी देवीच्या मार्गशीर्ष महोत्सवानिमित्त विश्वास मंडळाच्या वतीने यावर्षी प्रथमच चहा नाश्ता व जेवणाची व्यवस्था करण्यात गेल्याबद्दल विश्वास मंडळाचं सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. मान्य संजीव भाऊ, आपली इथे विश्वास मंडळाची संकल्पना आहे, खूप भक्तांना आवडली आणि पूर्ण या ठिकाणी उपस्थित असलेला भक्तगण समाधानी आहे. काय वाटतं आपण? काही नाही, आम्ही हा नवीन उपक्रम ह्या वर्षीपासून सुरू केलाय. दरवर्षी सकाळी थोडं फराळाचं दिलं जायचं, पण ह्यावेळेस फराळाचं न देता बंद पॉकेट मध्ये आम्ही देत होतात. पण ह्या वर्षी 2 टाइम फराळ आणि फराळासोबत एक फळ आणि जेवण देण्याचा उपक्रम आम्ही ह्या वर्षी नवीनच सुरू केलेला आहे. नवीन जी बॉडी निवडलेली आहे त्या बॉडीच्या सगळ्याच सदस्यांचं असं म्हणणं आलं किंवा देवीचे भक्त इथं सरळ हाताने भरपूर मदत करतात. तर भक्तांना आपल्या परीनं मंदिराच्या वतीनं सेवा देणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये सगळ्याच्या विचारातून हा विचार, मग सेवा द्यायची तर काय द्यायचं, तर गरम पाण्याची सोय, बाकी बाथरूमची सोय, सगळ्याच गोष्टीची सोय आम्ही करतच आला दरवर्षी. मी पूर्वीपासूनच विश्वस्त आहे. पण ह्या वर्षीचा नवीन उपक्रम म्हणून ह्या वर्षी आम्ही जेवणाची सोय आणि 2 टाइम फराळाची सोय मंदिराच्या वतीनं आम्ही ठेवलेली आहे. आणि ह्या माध्यमातून आम्हाला चांगला प्रतिसाद आणि भक्तांकडून, आणि पूर्वी संडासची थोडी गैरसोय होत होती, बाथरूमची गैरसोय होत होती, पण आता ती गैरसोय ह्या वर्षीपासून नाही. बाथरूमची म्हणजे सोय चांगल्या पद्धतीने आम्हाला काय करता येईल ते करण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे इथं भाविक बाहेरगावून येतात, लांबून येतात, पूर्ण महाराष्ट्रातून इथं महिला इथं बसण्यासाठी येतात, तर त्यांच्या जेवणाची गैरसोय होते. ती गैरसोय टाळण्यासाठी आम्ही 1 टाइम जेवण आणि 2 टाइम फराळ देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आज मार्गशीर्ष महोत्सवाचा उद्याच्याला सांगता होईल. आजपर्यंत आम्ही ही व्यवस्था व्यवस्थितरित्या पार पाडलेली आहे आणि इथून पुढच्या काळातही आम्ही वेगवेगळ्या स्वरूपाच्या मंदिराच्या वतीनं, ट्रस्टच्या वतीनं वेगवेगळी सेवा देण्याचा प्रयत्न करू, जेणेकरून भक्त इथं आल्यानंतर समाधानी होऊन जातील. त्यांचे आशीर्वाद म्हणजे आम्हाला विश्वस्तांना देवीचे आशीर्वाद, भक्तांचे आशीर्वाद आम्हाला मिळतील एवढा आम्ही प्रयत्न करू. पांडे साहेब आहेत आपल्या सोबत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की या वर्षीचा भक्तगणामध्ये भक्तीचं वातावरण आणि खुशीचं वातावरण पाहायला मिळतंय. धन्यवाद. यावर्षी खरंच नजर मारली तर जेवढं आम्ही मेहनत घेतली गेल्या 3 महिन्यापासून, त्या 3 महिन्याच्या मेहनतीचा थोडं जरी खारीचा वाटा त्यांना वाटला असेल तर त्यांच्या चेहऱ्यावरचं समाधान आम्हाला आज बघून आनंद वाटायला की आपण जे मेहनत घेतली, एकदम तूप खाल्लं की रूप येत नाही, पण जेवढी आम्ही म्हणजे कागदावर 3 महिन्यापासून अभ्यास करून एक 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 लेडीजला काय काय आवश्यक आहे, काय काय स्वच्छता करावी याचं हे केलेलं आहे. त्याप्रमाणे आम्ही सोय केलेली आहे. यानंतर विशेष खुश आहेत यावर्षी आरोग्य व्यवस्था असेल, चहा पाणी नाश्ता जेवणाची व्यवस्था, ह्याच्यावर समाधानी महिला आहे. आणि काय वाटतं मग तुम्हाला ह्या वर्षी जे आहे ना, म्हणजे सगळ्या बायका एवढ्या खुश आहेत ना, खूप म्हणजे खूप. आणि त्या खेड्यापाड्यातून ज्या बायका आहेत ना त्या तर ह्या वर्षी असं म्हणतात ना, म्हणजे कधी नाही, म्हणजे सगळीकडे आम्ही जातो पण अशी सुविधा कुठे नाही, एवढी व्यवस्था केलेली आहे ना, खूप म्हणजे खूप
सगळी सुविधा आहे. त्यांचं सकाळी उठले की पाण्याची सोय आहे व्यवस्थित, परत चहा पाणी त्यांना टायमाला भेटलं, फराळाचं भेटलं, परत आणखी फळं पण भेटतात. आणि इतर लोक छोटे छोटे मुलं जे येतात ना आणि त्यांना पण जेवण सुद्धा आहे आणि जेवणामध्ये सगळं आहे. अच्छा, हा, म्हणजे समाधान आहे तुम्ही? खूप म्हणजे खूप. अच्छा, हा, अतिशय सुरुवातीपासूनच संपूर्ण महिला वर्ग चहा पाणी नाश्ता आरोग्य सेवा सुरुवातीपासूनच हे केली होती. आम्हाला थोडा त्याचा हे झाला, पण आज जे आम्ही केलं, मेहनत घेतली, त्याचं समाधान वाटतं. अशा माय माऊलींच्या ह्याच्यावर समाधान मिळेल. त्यांच्या मुळात होता प्रश्न स्वच्छतेचा, तर आम्ही 200 संडास इकडे बांधून घेतलेले आहेत, जे आपल्याकडे नाहीयेत, पण टेम्पररी बांधले, पण 200 संडास बांधून घेतले. त्या मनाने त्यांना सोय झाली असेल असं आम्हाला वाटतं. त्यानंतर 2 वेळेस नाश्ता, 2 वेळेस चहा, 1 वेळेस पूर्ण जेवण, आणि ज्यांना कोणाला उपवास आहे त्यांना केळ आणि साबुदाणा दिलेला आहे. ह्याच्यात ते समाधानी आहे. जर आमच्या जणी काही राहिलं असेल तर आम्ही एवढं शक्य मी तुम्हाला आज देतो की पुढच्या वर्षीला यापेक्षा चांगलं करू. फक्त एकच विनंती आहे की महिलांनी आपल्या आपल्या आजूबाजूला तरी स्वच्छता केली थोडी, तरी त्यांनी अजून हे होईल, आम्हाला सहकार्य होईल. पण आपण जे महिलांनी अतिशय सहकार्य दिलेलं आहे, आम्ही सुद्धा संपूर्ण मंदिर परिसरात महिलांच्या संपूर्ण प्रभाव ह्याच्यामध्ये आम्ही नजर मारली आम्ही. तर स्वतःहून एकतर मंदिर समितीची स्वच्छता कर्मचारी आम्ही त्यांचंही पाहिलं, प्रचंड गर्दीमध्ये सुद्धा ते स्वच्छता करत आहेत. आणि या ठिकाणी आलेल्या भक्तगणी स्वतःहून आपापल्या परिसरात होत असलेली घाण हे स्वच्छता करत आहेत. याशिवाय भक्तगणामध्ये आणखी एक आनंदाचे वातावरण पाहायला मिळालं की सुरुवातीपासूनच एक दर्जेदार कार्यक्रम विश्वस्त मंडळानं आयोजित केले होते. काय दुसरा टप्पा आहे की आम्ही सुरुवातीलाच 8 तारखेला नंदेश उमाप यांचा गाण्याचा कार्यक्रम ठेवला होता भक्तगणासाठी. तो सुद्धा अतिशय छान झाला, तुम्हाला कॅसेट बघायला मिळतील. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी गायकवाड नंदिनी आदिती गायकवाड आहेत, दोघी जणी टीव्ही स्टार कलाकार आहेत, त्यांचे गाण्याचा कार्यक्रम घेतला भक्तिगीताचा, तो सुद्धा हे केला. नंतर खेडेगावातून जे महिला भक्त येतात त्या महिला भक्तांसाठी आम्ही ढोक महाराजांचं कीर्तन ठेवलं होतं 2 दिवस. ते कीर्तन तर अक्षरशः बसायला जागा नव्हती, इतकं छान कीर्तन झालेलं आहे. जसं शक्य महिला भक्तांसाठी करता येईल तेवढं कमिटीने केलेलं आहे. पुढचे 4 दिवस कार्यक्रम का ठेवता येत नाहीत आपल्याला, तर आपले जे काही पारंपरिक कार्यक्रम आहेत, वाघ्या असेल, मुरळी असेल, त्यांचा मान असतो इथे. त्या मानामुळे एकादशीच्या नंतर 3-4 दिवस कार्यक्रम ठेवता येत नाहीत आपल्याला, आणि जास्त गर्दी होती. त्यामुळे आपण कार्यक्रम पुढचे 4 दिवस ठेवत नाहीत, पण पहिले 4 दिवस घेऊ आणि यापेक्षा पुढच्या वर्षी अजून दर्जेदार. पहिले 4 दिवस तरी महाराष्ट्राचे कलावंत आपण या ठिकाणी आले, पण स्थानिक कलावंत सुद्धा त्यांना सुद्धा स्थानिक कलावंतांना सुद्धा आम्ही जे काही आमच्या ह्याच्यामध्ये छबिन्याच्या आधी त्यावेळेस स्थानिक कलावंताचे सुद्धा कार्यक्रम घेतलेले आहेत. ते सुद्धा रात्री छबिना निघतो त्यावेळेस सुद्धा स्थानिक कलावंत हजेरी देऊ शकतात. कुणाला नाही असं म्हणलं नाहीये. तुम्हाला माहिती सह सांगतो, म्हणजे गेल्या वर्षी फक्त 49 महिला भजनी मंडळ होते, आणि आमचं काय म्हणायचं म्हणा, म्हणजे यावेळेस 81 भजनी मंडळ झाले. त्या 81 भजनामुळे आम्हाला ते पत्रिका करताना सुद्धा खूप अडचण आली. त्याच्यानंतर जवळजवळ 14 हे होते कीर्तनकार, लेडीज कीर्तनकार होत्या, त्यांना सुद्धा आम्हाला त्या पत्रिकेत बसवता हे आलं. जर नजर चुकीने आमच्या ज्यांनी कुणाचं राहिला असेल सेवा, ते पुढच्या वेळेस आम्ही नक्की त्याचा प्रयत्न करू. 8 तारखेपासून सुरू झालेला योगेश्वरी देवीचा मार्गशीर्ष महोत्सव आता 15 तारखेला समारोप होत आहे. आणि उद्याचं 15 तारखेचं मार्गशीर्ष महोत्सवानिमित्त पालखी मिरवणुकीचा मार्ग कशा प्रकारे असेल? 15 तारखेला सकाळी 8 वाजता माननीय तहसीलदार साहेब अध्यक्ष यांच्या हाताने महापूजा आहे. 12:30 पर्यंत यज्ञ होईल. 12:30 वाजता यज्ञ पूर्णावती पडेल. 12:30 ते 1:30 शासकीय पूजा असते अंबामाईची. ती शासकीय पूजेच्या वेळेस दर्शन बंद असते. त्या शासकीय पूजेच्या नंतर संध्याकाळी 6 वाजता अंबामाईची गावातून पालखी मिरवणूक निघते. त्या मिरवणुकीचा मार्ग आहे इथून मंडी बाजार, पाटील चौक, भटगल्ली, गौनगुल्ली, त्याच्यानंतर खडकपुरा, देशपांडे गल्ली, कुत्तरवीर मार्गे परत अंबामाई मंदिरात येते. साधारणतः रात्री 1-2 वाजता अंबामाईला यायला. त्याच्यानंतर ह्यांची सांगता होती आपल्या उत्सवाची. तरी आराधी महिला नंतर 3 दिवस राहतात. त्या आराधी 3 दिवस ज्या राहणार असतात मानाच्या बसलेल्या, त्यांची सुद्धा पूर्ण व्यवस्था कमिटीने केलेली आहे. त्याच्यानंतर मी स्वतः सकाळी 6 वाजता येऊन सगळीकडे चक्कर मारतो. सतत दिवसभर किंवा कुठे घाण पडली, हे पडली, ते पडली का, असं बघून प्रत्येक माय माऊलीला माझ्याच्या जेवढी शक्य तेवढी विचारपूस करतो. आम्ही सुद्धा विश्वास मंडळाचे सर्व सन्माननीय सदस्य अलग अलग सेक्शन मध्ये सर्वत्र नजर ठेवून आहेत. शिवाय आपले सुरक्षा गार्डही नजर ठेवून आहेत. त्यात कुठलीही अडचण प्रकार नाही, काही नाही. सगळ्या टीमचा हे आहे. टीम मध्ये सुद्धा नवीन यंग जे डायरेक्टर आले ते सुद्धा अतिशय होतकरू आहेत. ह्याचं समाधान आहे की आमच्या नंतर नवीन पिढी सुद्धा तयार व्हायला लागलेली आहे.
ते स्वतः हिरिरीनं सकाळी 6ला येऊन म्हणा रात्री 2-2 वाजेपर्यंत थांबून सुरक्षेकडे त्यानंतर त्यांच्या खाण्यापिण्याकडे भक्तांच्या लक्ष देत आहेत. हे खरंच कौतुकाचं आहे. दरवेळेस मार्गशीर्ष महोत्सवामध्ये महिलांची संख्या जास्त असते, हो. तर यावेळेस आता आराध महिलाची काही नोंद वगैरे काही विश्वास हो, मनाला नाही, यावर्षी नवीन उपक्रम केलेला आहे. आम्ही नोंद प्रत्येक ठिकाणी नोंद दिलेली आहे. त्यांना पास दिलेला आहे. त्या पासानंतर 14,157 ची नोंद काल म्हणजे आज सकाळी 10 वाजेपर्यंत झालेली आहे. त्याच्यानंतर ज्या म्हणजे नंतर आल्यात, उशिरा आल्यात, खेडेगावच्या माऊली आहेत, ज्यांनी नोंद नाही केली अशा सुद्धा बऱ्याच आहेत. त्यांची सुद्धा नोंद करणं अजूनही चालू आहे. कुणी 1 दिवसाचं बसतंय, कुणी 10 दिवसाचं, उद्याच्याला 1 दिवसाचे बसणारे सुद्धा भक्तगण जास्त वाढतील. त्यांची सुद्धा नोंद करायचा आमचा प्रयत्न आहे. अतिशय गेल्या 8 तारखेपासून ते 15 तारखेपर्यंत चालणारा योगेश्वरी देवीचा मार्गशीर्ष महोत्सव मोठ्या उत्साहात या ठिकाणी साजरा केला जात आहे. या ठिकाणी आलेला प्रत्येक भक्तगण, महिला असेल पुरुष असेल, मोठ्या उत्साहानं योगेश्वरी देवीचं दर्शन घेतो, नतमस्तक होतो आणि आपली मनोकामना पूर्ण करतो. आणि उद्या दिनांक 15 रोजी अंबाजोगाई शहरातून पारंपरिक रोडवर योगेश्वरी देवीची पालखी निघणार असून याही पालखीला लाखोचा भक्तगण दर्शन घेत आहे. अंबाजोगाई दर्शन बातम्यासाठी सतीश मोरे, अंबाजोगाई. Wow.
बाया मंदेरी गीत गाया पालखीत बसली आंबाच्या आंबा माझी एवढी गोरी पान हळदी कुंकू घेते हाती अंबाबाईच्या मळवटसाठी हळदी कुंकू घेते हाती योगेश्वरीच्या मळवटसाठी जमल्या या बाया मंदेरी गीत गाया पालखीत बसली आंबाच्या आंबा माझी एवढी गोरी पान सोन्या चांदीचा पाट घेते अंबाबाईला बसाय देते सोन्या चांदीचा पाट घेते योगेश्वरीला बसाय देते जमल्या या बाया मंदेरी गीत गाया पालखीत बसली आंबाच्या आंबा माझी एवढी गोरी पान